एका बाजूला संपूर्ण कोकण मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते, तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। तालुक्यातील 13 गावांमधील 28 वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी पुरवठा करणारा एकमेव शासकीय टँकरही नादुरुस्त झाल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहेत। नेमकी परिस्थिती काय जाणून घेऊया आमचा हा स्पेशल रिपोर्ट। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात यंदा पाणी टंचाईनं गंभीर स्वरूप धारण केलंय। तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। पंचायत समितीच्या आकडेवारीनुसार सध्या 13 गावांमधील 28 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मात्र पाणी पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी असलेला एकमेव शासकीय टँकर नादुरुस्त झाल्यानं परिस्थिती आणखी बिकट बनली आहे। टँकर बंद पडल्यामुळे दिवसभरात एकही फेरी होऊ शकली नाही। परिणामी अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली। विशेषतः महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय। अनेक ठिकाणी पाण्यासाठी लांब अंतराची पायपीट करावी लागत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। आपण खेड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभे आहोत। या तालुक्यामध्ये 13 गावामधील 28 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि या ठिकाणी एकाच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। आपण माझ्या बाजूला जो बघताय तो हाच तो टँकर आहे जो शासनामार्फत या ठिकाणी पुरवला गेलेला आहे। हा टँकर दरवर्षी एका टँकरने या ठिकाणी 13 गावं 28 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा केला जातो। गंभीर परिस्थिती म्हणजे या टँकरची अवस्था जर बघितली तर आता हा रिपेअरिंगला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आजचा पूर्ण दिवस या ठिकाणी टँकर उभा आहे। शेकडो ग्रामस्थ कोकणामधले हे तहानलेले आहेत। 13 गावं 28 वाड्यांमधील शेकडो ग्रामस्थांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मान्सून लांबणार आहे अशी परिस्थिती आहे। जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप कोकणात पावसाची ठोस चाहूल लागलेली नाही। वाढतं तापमान, कोरडी पडलेली जमीन आणि आटलेले जलस्रोत त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होते। हवामान विभागानं 12 जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी तोपर्यंत पाऊस न झाल्यास पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। दरम्यान टंचाईग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याची, नादुरुस्त टँकरची तातडीनं दुरुस्ती करण्याची आणि दुर्गम धनगर वाड्यांसाठी विशेष उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे। मान्सूनच्या आगमनापूर्वीच प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतायत। अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।